बिबट्यांची संख्या वाढवा असं तालुक्यात होत आहे। आम्ही वारंवार आंदोलन करतो, तक्रारी करतो, पण तुमचं फॉरेस्टचे सातपुते साहेब किंवा फॉरेस्ट असेल लक्ष घालत नाही। घालत जर असेल तर बिबट्या का जात नाही असा आम्हाला प्रश्न पडलाय। मागे इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकीपूर्वी तुम्ही पण होते, भलं मोठं आंदोलन झालं, फार हल्लाबोल झाला, आम्ही याव करेंगे हम त्याव करेंगे, काही झालं नाही। आज जर झालं असतं त्या दृष्टीने झालं असतं तर आज हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती। म्हणून आज आमचे मित्र सचिन थोरवे, आज तुम्ही जर पाहिलं तर वरती आज 50 फुटावर टाकीवर उन्हातानात बसलेले आहे आणि आज ऊन एवढं कडक असताना खूप ऊन आहे। आज ते जर पाहिलं जे ज्या ठिकाणी बसले ते गरम झालेले आणि त्यावर त्याची आज तब्येत पण बिघडलेली आहे, म्हणजे एकदम सिरियस झालेली। आज सलाईन चालू आहे आणि तुमच्या सातपुते साहेबांना आम्ही फोन लावला होता, मला सांगितलं 2 तासात येतो, अजून आले नाही। काय विश्वास ठेवायचा आम्ही? तुमचे IAS ऑफिसर आहे, जर येत नसतील, आमचं तुमच्याशी भांडण नाहीये मॅडम, आमचं तुमच्याशी भांडण नाही, वाद नाही, फक्त तुमचे IAS ऑफिसर ज्यावेळेस आम्हाला वाटतं का तुमच्या साहेबांनी इथे यावं, मग काय येत नाही? तुम्हाला पाठवलं, तुम्ही आलात, ठीक आहे, तुमचा आभार, परंतु तुमच्या सातपुते साहेबांकडे काय अडलंय? नाही, मेन ते IAS ऑफिसर आहे, ते 4 या विभागाचे ते प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलं तर त्यांनी फाईल हलवली पाहिजे। हे मॅडम सुद्धा या विभागाचे प्रमुख आहेत। ठीक आहे, प्रमुख आहे, पण ते सातपुते साहेब तेच ऐकणार, त्यांच्या मनाचा काय निर्णय घेणार? 100% तुमच्या मनाने घेणार का मॅडम निर्णय? 100% मॅडम डिसिजन देऊ शकतात। बरं ठीक आहे, मी मागच्या वेळेस सांगितलं, अजित दादा आले होते जुन्नर तालुक्यात, त्यावेळेस मी सांगितलं होतं बिबट प्रवण क्षेत्र जाहीर करा, आम्हाला शेतवाडी केलं, ठीक आहे, काय बरं आम्हाला शेतवाडी प्रत्येक गावात आमची मागणी होती की स्ट्रीट लाईट द्या, दिली। आज जर बिबट्याच्या भीतीने आमचा शेतकरी एखाद्या खांबल्यावर जर बल लावला तर इलेक्ट्रिक बोर्डवाले लगेच त्याला दंड करतात, त्याच्यावर कारवाई करतात। आमची ती पण मागणी होती, केली का ती मागणी तुम्ही? आज जर वाडी वस्तीवर जर लाईट असती तर बिबट्याचं प्रमाण म्हणजे शेतकरी जरा बिनधास्त झाले असते। काय नाही, आज प्रत्येक ठिकाणी बिबट्या आहे। आज हे मेंढपाळाची लोक आहेत, तिकडून इकडे येतात, आता कांदा काढणी चालू आहे, ते चारतात, तिथे चारा चारतात, त्यांना पण भीतीचं वातावरण, ते रात्रंदिवस रात्रीचे सुद्धा जागृत करतात, बिबटे हल्ले करतात, त्यांच्या रात्रीचा 8-9 शेळ्या जातातच, त्यांना पण नुकसान भरपाई नाही। आपले गोलप महाराजांच्या 9 शेळ्यांवर हल्ले झाले, त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही। अशा अनेक गोष्टी, अनेक तक्रारी, आणि तुम्ही आम्हाला जर एखादी व्यक्ती गेली, आतापर्यंत गेल्यात बरेच मानवी हल्ले झाले, त्या मानवी हल्ल्यामध्ये तुम्ही आम्हाला 25 लाख रुपये देता, त्यातले 10 लाख रुपये तुम्ही आम्हाला कॅश देता आणि बाकीचे तुम्ही ठेव म्हणून ठेव। आमची किंमत काय 25 लाख आहे का मॅडम? मग 25 लाखात काय होते सांगा तुम्ही? मग 25 लाख का देतो तुम्ही? बिबट्याला जर आम्हाला नाही तर तुम्ही बंदूक द्या आम्हाला, आम्ही बिबट्याला गोळे घालतो, आम्ही बिबट्याला गोळे घातलो, तुम्ही लगेच आमच्यावर गुन्हे दाखल करणार। आमच्यावर ज्यावेळेस हल्ले होतात त्या आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे? आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे? परिस्थिती फार हाताबाहेर चाललेली आहे, ही कुठंतरी थांबली पाहिजे। आज आमचे 2 कार्यकर्ते आज म्हणजे त्यांच्या जीवाचं काही पण होऊ शकतं। काल सरपंच सुद्धा कालपासून या ठिकाणी, वाणी साहेब तुम्ही पण कालपासून या ठिकाणी, आणि चव्हाण साहेब तुम्ही वारंवार आपली नेहमी चर्चा होत असते, पण चर्चा होऊन उपयोग काय? त्याला एकदाच काहीतरी त्याचा सोक्षमोक्ष लावा, जेणेकरून बिबट्यांच्या म्हणजे आत्ता परिस्थिती अशी झाली मॅडम, आम्ही जरी आलो, आम्ही रात्रीचं जरी बाहेर निघालो, आता आमचं घर माहिती, आम्ही बाहेर यायचं म्हणजे रात्री 10 नंतर आम्हाला भीती वाटते, कारण रोजपणे कुत्र्या मांजरासारखे बिबटे फिरतात। मग हे काय चाललंय? काय म्हणजे नेते मंडळी फक्त आश्वासन देतात, झालं त्यांचं काम, झालं सगळं झालं, आणि तुम्ही जोपर्यंत कोणी बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला पण काही नसतं। ज्यावेळेस एखादी अशी घटना घडती मग तुमचे सगळे अधिकारी मग सगळे तुम्ही बाहेर पडताय, हे कायमस्वरूपी मिटलं पाहिजे। आणि प्रत्येक शेतावर तुम्ही ना, वाडी वस्तीवर तुम्ही प्रस्ताव द्या ना, तुम्ही का देत नाही मॅडम? द्या ना तुम्ही सगळ्यांना, इलेक्ट्रिक बोर्डाला सांगा ना बिबट प्रवण क्षेत्र, मग का देत नाही? का बरं प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ना? अहो नाही ना, मग का बरं लाईट नाही आली? आपले इलेक्ट्रिक बोर्ड काय सांगतात, तुमची थकबाकी भरा, मग त्यावेळेस तुम्हाला स्ट्रीट लाईट देऊ। हे काय चाललंय म्हणजे दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए, असं चाललंय सगळं अवघड चाललंय। म्हणजे आम्ही बोलतो, आमच्या बिंबीच्या देठा बसून आम्ही आंदोलन करतो, काय नाही। आज वनमंत्री तुम्हाला दिलं सेपरेट, म्हणजे फॉरेस्ट अधिकारी, बरोबर, वन विभागाला एक